आहे अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते मंचपाडा संघ उपस्थित झालेला आहे। दोन सलामीवीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या। एका बाजूला संघ आपण पाहतोय गावदेवी माजिवली अर्थातच कुसमाई खार्डी या नावाने आज पुरस्कृत करण्यात आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला सरकार 11 मालजीपाडा संघ पाहायला मिळतोय। दोन्ही एंडने आजच्या दिवसामध्ये सामने खेळवले जात आहेत। अप्रतिम स्पर्धा आयोजन नियोजन आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय। सपाटीकरण अप्रतिम मैदानाचं पाहायला मिळतंय आणि खेळपट्टी यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिले तर नवीन बनवण्यात आलेले आहे या स्पर्धेकरता। खास आपण पाहतोय ज्या पद्धतीने महेंद्र भोईर याने आखणी केलेली आहे या खेळपट्टीची आपण पाहतोय। संदीप पाटील स्ट्राईकला पाहायला मिळतंय तर नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर वैभव वैभव राऊत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। हे दोन सलामी वीर पाहायला मिळत आहेत। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दोन पंच सज्ज झालेत। यस सिग्नल केला जातोय रुपेश मेसरे अँड विशाल नाईक मॅन फ्रॉम गुरदेव हे दोन पंच पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय। धीरज चोगला गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिले षटक पाहायला मिळतंय। ऑन साइडला फ्लिकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नात होते संदीप पाटील। पॅडवरती हा चेंडू होता आणि पॅडवरच्या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या समाचार घेता आला नाही। तत्पूर्वी चेंडू एसटीच्या वरतून निघून जातोय। एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने गुड डिलिव्हरी अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय धीरज चोगला या गोलंदाजाचा। सातत्याने क्रिकेट आपण पाहतोय वाडा तालुक्यामध्ये हाताळला जाते या संघाच्या माध्यमातून। अप्रतिम स्वेक चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याकरता मजबूर केले गेले आणि तिथून मात्र डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते। तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना धावांची गती 1 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 1 धावा ही फलकावरती। चांगली सुरुवात करून द्यावी लागेल। एका बाजूला वैभव राऊत पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि वैभव राऊत मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके सातत्याने खेळण्याची। संपूर्ण मैदानाची पाहणी करत आहेत त्या तलासरीवरून उपस्थित झालेत विजय माले आणि मिलिंद भोईर आपण पाहतोय त्यांचा संघ सुद्धा आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। यावेळी सुरेख चेंडू अप्रतिम इंटू द गॅप मध्ये जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय। आउटफील्ड फास्ट आहे त्याचा फायदा निश्चित स्वरूपाने होईल। चेंडू सीमारेषा पलीकडे फरार होतोय 4 धावा गुड शॉट। मधून काही कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय कारण गॅपचा चांगला वापर केला गेलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेची गोष्ट असेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत। धावांची गती एकंदरीत पाहिलं तर दर्शन पाटील आम्हाला दर्शवतायत 5 धावा चेंडू फेकून झालेत। आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे। धीरज चोगला गोलंदाजी मार्क वरती येत असताना अप्रतिम सरळ बॅटने सुंदररित्या 20 फॅक्टर मध्ये चेंडूला वलवलं गेलंय। एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वलानेट गुड कॉलिंग चांगलं कॉलिंग पाहायला मिळते संदीप पाटील याच्या माध्यमातून आणि धावांची गती सहजरित्या 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती 7 धावा 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये। कॅल्क्युलेशन क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले। अच्छी गेंदों का सम्मान करो बुरी गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचे रहस्य जपत असताना मैदानाच्या आतमध्ये अविनाशजी भोईर साहेब आज आपण पाहतोय ड्रेसिंग एंड डायनामिक पाहायला मिळत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे। सुरेख फटका अप्रतिम बॅकफुटला गेले सॉफ्ट बटन यांचा परिपूर्ण वापर केला जातोय। स्लिमिट ऑफला चेंडू निघून येतोय तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धाबे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 8 धावा। पहिला
पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीने एक चौकार आला तदनंतर खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना धीरज जोगला कशासाठी ओळखला जातोय हे मात्र दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या या षटकातील. अप्रतिम खोलवर चेंडू होता. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. ऑन साइडला अक्रॉस द लाईन हवेच्या दिशेने हा चेंडू भिरकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय झाला नाही. चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. धाव फलकावरती पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बिनबाद ही सुरुवात पाहायला मिळते. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. चल जास्त वेळ दबडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. गावदेवी माझिवली संघाला मी विनंती करतोय खास करून, कारण 4 षटकांचा सामना 4 षटक फेकण्याकरता 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्या 20 मिनिटांमध्येच तुमची 4 षटक फेकली गेली पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता चिराग करपडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. दुसरे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याकरिता सज्ज होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट येत असताना वैभव राऊत स्ट्राईकला पाहायला मिळतोय. वैभव राऊतच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत ठोठावला गेलाय. खराब लेंथ अँड लाईन पाहायला मिळतोय. ऑन साइडला डाऊन द लेग हा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर पाहायला मिळाले. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. तत्पूर्वी पंच सहमत नाहीत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पॅडवरती जणू काही चेंडू ब्रश होऊन मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी, कारण ज्या पद्धतीने दारसे आपण पाहतोय पवित्रा धारण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अप्रतिम सुरेख फटका सरळ बॅटने जरूर चेंडूला वळवला गेले. तत्पूर्वी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेने सरसवला गेला होता. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला गेला होता. यज्ञेश चांगलं बॅकअप करत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 11 धावा. अजय भरद्वाज आम्हाला दर्शवत आहेत की 11 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. खूप चांगला लेखाजोखा या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवत असताना फुलटॉस चेंडू होता. खोलवर टप्प्याच्या चेंडूला मात्र कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये तत्पूर्वी गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सुंदररित्या जजमेंट सहित झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला मोठा धक्का. वैभव राऊत बॅक टू द डगआउट. तर सौभाग्यवती ममता प्रणित चौधरी मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य टिवरी त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहिला मोठा धक्का बसतोय. फलंदाज आपण पाहतोय वैभव राऊत. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या समाचार घेता आला नाही. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला विघ्नेश आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना
करण पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरकार 11 संघ आपण पाहिलं तर धाव फलकावरती एकंदरीत 11 धावा, एक गडी बाद, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. दुसऱ्या षटकातील इथून धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. गोलंदाजी मार्क वरती खूप चांगलं चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. गोलंदाज चिराग करपडे याच्या माध्यमातून यावेळेस मात्र जबरदस्त टक्कन आवाज आलाय. चेंडूला मात्र फेकून दिलाय साइड स्क्रीनच्या वरतून सीमारेषा पलीकडे स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून येणारा यूज 6. RJ साठी प्रमोट केलंय आज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. याचं मात्र उदाहरण देत असताना जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटने चेंडूला फेकून दिलाय. करण पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार जबरदस्त अप्रतिम. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू नोचा इशारा. बीमर पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. सोने पे सुहागा 1+4 देन फ्री हिट. धावा, एक षटकार आल्यानंतर दडपण वाढले गेलं. आत्मविश्वास आपण पाहिलं तर थोडासा लो होत असताना गोलंदाज आपण पाहतोय चिराग याचा आणि तदनंतर बीमर चेंडू आणि बीमर चेंडूवरती येणारा हा चौकार. आता मात्र फ्री हिट आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का फलंदाज आपण पाहतोय. पुनश्च एकदा सरळ बॅटने खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने खेळत असताना एकदा वर्जित केले गेले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न जरूर होते. संदीप पाटील तत्पूर्वी थांबवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावांची गती 1ने पुढे येत असताना धाव फलकावरती 23 धावा. एका बाजूला करण पाटील पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. हे दोन षटक समाप्त झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय जर षटकार आला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळतोय. तर भूपेंद्र भोईर यांच्या माध्यमातून संदीप पाटील यांना मात्र ऊर्जा देण्याचं काम करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतोय 23 धावा. शेवटचा चेंडू आहे. तर चिरागने एक गडी जरूर बाद केला. तदनंतर मात्र खराब चेंडू हाताळले गेले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुंदर फटका पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसवले जात आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीत. 2 धावा आणि 2 धाबेसहित संघाची धावसंख्या आता मात्र वेल अँड गुड सरासरी पाहायला मिळते. 12.50 च्या धावगतीने खेळत असताना धाव फलकावरती 2 षटक समाप्त झालेत. 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. सरकार 11 मांजीपाडा या संघाच्या. उपसरपंचांच्या मात्र सौभाग्यवती आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत असताना नीलम नितीन कुमार भोईर यांचं सहर्ष स्वागत आहे. मॅडम आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावांची गती एकंदरीत पाहायला मिळते ते 25 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी आपण ऐकूया विपिनजी भोईर यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. त्याचे सूचनेचे पालन करायचं आहे. सर्व संघांना मी विनंती करतोय. आपल्याच संघातील खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करतील. बॅट बदलायची असेल तर बॅट सुद्धा घेऊन जाऊ शकतात. मात्र ते आपणच काम करायचं आहे. पाण्याचे जार तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. पाण्याच्या बॉटल्स आहेत
आणि 2 षटक समाप्त झाल्यानंतर लगेच तुम्ही पाणी ज्या वेळेस पंच इशारा करतील त्यावेळेस पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. या गोष्टींची नोंद घ्या सर्व संघनायकांनी, सर्व खेळाडूंनी. जबरदस्त अप्रतिम आज क्रेज वाढला गेलाय टेनिस क्रिकेटचं आपण पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हे टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर बहरदार होत असताना भरपूर मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत नायगाव मध्ये एक मोठी स्पर्धा येणार आहे. 2 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3 दिवस चालणारा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 दिवस एक गाव एक संघ आणि तदनंतर फायनल डेच्या दिवशी ओपनचे धुरंधर खेळाडू त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि प्रथमतः क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर 2 लाख रुपये त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला संघ आपण पाहतोय सरकार इलेव्हन मांजीपाडा संघ फ्रंटफुटला आहे. 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने सरासरी हवी होती योग्य ती सरासरी 12.50 ची राखली गेली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला फलंदाज करण पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून धावा आतापर्यंत आलेत त्या मात्र 11 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडूंवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. निकेश पारदी गोलंदाजी मार्क वरती येत असताना यावेळेस मात्र ऑन साइडला सुंदररित्या फ्लिकच्या फटक्यामध्ये चेंडूला वळवलं गेलं आणि तत्पूर्वी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप चांगला जितेश याच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठा धक्का. फलंदाज करण पाटील बॅक टू द डगआउट गॉन. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम राऊ देत असताना ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी लई शोधण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळालेला माजवलीची गोलंदाज आणि त्यामध्ये सक्षम ठरला गेला गोलंदाज आपण पाहतोय निकेश पारदे आणि पहिल्या चेंडूवरती जर संदीप पाटीलने 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावले तर महान पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये ऊर्जा देण्याचं काम करत आहे. धावांची गती फलकावरती 25 धावा या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होत आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर ऑन साइडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जात असताना एक धाव कंप्लीट केलं गेलंय. फ्लंबल होत असताना आणि फंबलचा फायदा मिसप्लेचा फायदा होत असताना 2 धावा. धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती 27 धावा या पाहायला मिळत आहेत. इथून धावांचा वेग जर योग्य ती मेंटेन सरासरी ठेवली गेली तर 50 धावा या गुड टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फायटिंग टोटल पाहायला मिळेल यात काही शंका नाही. गोलंदाज सज्ज होतोय. कारण गोलंदाज आपण पाहतोय निकेश खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी मात्र डायरेक्ट हिट केला गेला असता तर निश्चित स्वरूपाने फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. तत्पूर्वी एक धाव येत असताना लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 28 धावा 28 रन्स. ज्या धावांचा वेग वाढला गेला होता मागच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये तो कुठेतरी रोख लावण्याचं काम करत असताना निकेश पारदी गोलंदाजी मार्क वरती अचूक टप्पा भेदक मारा करत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती 28 धावा. 3 चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना दोन्ही एंडने सामने खेळवले जात आहेत. उपसरपंच चषक 2022 चा हा 16 पाहायला मिळतोय. अप्रतिम ट्रॉफ्या चमचमणाऱ्या पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे एकदा स्लोअर 1 डिलिव्हरी फ्लाइटेड डिलिव्हरी होती. फ्लाइटेड डिलिव्हरी मोठ्या फटक्याला कन्व्हर्ट करता आलं नाही. तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जातो. एकदा दुसऱ्या धावेसाठी बोलाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस. आणि इथे मात्र 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ते 31 धावा 31 रन्स. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाहिज साहेब मी विनंती करतोय 31 धावा
धावा फलकावरती पाहायला मिळतात 31 रन्स. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. कारण उन्हाचा तडका या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वाढला जातोय. त्या कारणास्तव जास्तीत जास्त पाणी प्या, कॅपचा वापर करा. खेळाडूंना आम्ही एकच विनंती करू, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही या षटकामध्ये. 3 धावा. पंच किती धावा आहेत आम्हाला कळवायचं आहे. तर 2च धावा, 3 धावा. यस, 3 धावा आहेत. तर 3 धावा आणि 3 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 31 धावा, 31 रन्स. अजून आपण पाहिलं तर 8 चेंडूंना सामोरं जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 8 चेंडूंमध्ये निश्चित स्वरूपाने 15 ते 17 धावा आलं तर निश्चित स्वरूपाने आपण पाहणार आहोत एक जबरदस्त टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले, यात काही शंका नाही. 3 षटकार जर टोटावले गेले तर महान पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये, संदीप पाटील यांच्याकरता आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वेगळ्या शैलीमध्ये पाहायला मिळतायत. सरकी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होते, तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. एसटीच्या वरतून चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्क वरते. खूप चांगली गोलंदाजी, तर निकेतचं कौतुक करावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, सुंदर चेंडूची हाताळणी, अप्रतिम. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं समाप्त झालंय आणि 3ऱ्या षटकामध्ये जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी, फक्त 6 धावा या षटकामध्ये. कौतुक करावं तितकंच कमी. धावांवरती अक्षरशः रोख लावली गेली. महत्वपूर्ण फलंदाज जो की जोमाने फटकेबाजी करत होता तो करण पाटीलला तंबूच्या असलेल्या पहिल्या चेंडूवरती पाठवलं गेलं आणि आता मात्र थोडस बॅकफुटला ढकलण्यामध्ये कामयाब झालेत. आपण पाहिलं तर माजिवली हा संघ धाव फलकावरती एकंदरीत 31 धावा आहेत. गडी बाद झाले ते 2-6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅन विपिन भोईर यांच्याकडे. व्यक्ती आहेत हरिभाऊ म्हात्रे आणि द्वारकानाथ चौधरी साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि इथूनच मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मी विनंती करतोय द्वारकानाथ चौधरी साहेबांना की आपण मुख्य मंचावरती या. खूप चांगलं क्रिकेट जोगीत आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था करत असताना पंचांकरिता शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आणि ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक घेऊन येत असताना गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश करपडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना विघ्नेश खरपडे गोलंदाजी मार्क वरती येत असताना शेवटचं षटक आहे आणि आता मात्र खऱ्या अर्थाने उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता पोषक असं वातावरण, हवेचा झोत आपण पाहिलं तर योग्य पाहायला मिळतोय. इथून मोठे फटके यायला हवेत. 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण पहिल्या मॅच मध्ये 45 धावा उभारल्या गेल्या होत्या, त्या मात्र व्यवस्थितरित्या सहजरित्या 5 चेंडू राखून मात्र चेस डाऊन मैदानाच्या आतमध्ये केल्या गेल्या. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने चला जास्त वेळ दवडला जातोय याकडे लक्ष द्या मी विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डाऊन द लेग पाहायला मिळतोय. फ्लिकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात होते, तत्पूर्वी चेंडू फळीचा काही समन्वय होत नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती 32 धावा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत असताना चला माजिवली संघ जास्त वेळ वाया जातो याकडे लक्ष द्या. तुम्ही टीम मीटिंग प्रत्येक चेंडूवरती घेऊ नका मी विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होतोय.
पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. तत्पूर्वी इथे काय घडलं गेलंय, दोन क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि तदनंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नितीन याला बीट करून चेंडू निघून जातोय. व्हाईटच्या माध्यमातून 1+4 असे 5 धावा. नशीबवान चौकार पाहायला मिळतोय. कारण धावा कशाही येवत कुठल्याही पद्धतीने येवत मात्र सरकार 11 मालजीपाडा संघाकरिता धावा येणं गरजेची गोष्ट आहे. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते 37 धावा. अजूनही 6 चेंडूंना सामोरं जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहतोय प्रेम राऊत पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय. योगेश जाधव कुठलीच चुकी करत नाहीत मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय 3 पाहायला मिळतोय. प्रेम राऊत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष देतोय. क्रमांक 5 वरती इथून 5 चेंडूंना सामोरं जायचं आहे आणि 5 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट असेल. 37 धावा लेंथ अँड लाईन आपण पाहिलं तर या चेंडूवरती योग्य पाहायला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी चेंडू फळीचा काही समन्वय व्यवस्थितपणे मिडलिंगला कनेक्ट झाला नव्हता. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खूप चांगला झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. योगेश जाधव या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डाबरी हाताचा फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र संदीप पाटील यांच्या बॅटमधून धावा खोऱ्याने व्हायला नाहीत ज्या पद्धतीने आपण पाहतोय. हलक्याशा हाताने फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण वापर करत असताना जंटल पुश पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी बोलाले 2 धावा. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 39 धावा 39 रन्स. इतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात जरूर हर्षद पाहायला मिळत आहेत. मात्र व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. धावांची गती 39 धावा. 4 चेंडूंना अजूनही सामोरं जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील थोडेसे थकवा जाणवतोय. 9 चेंडूंचा सामना केलेला आहे आतापर्यंत आणि वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळत आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. खोलवर चेंडू होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत असताना एक धाव अर्जित केलं गेलंय आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 40 धावा 40 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू आहेत. खूप चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये हाताळली गेली. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती असताना निकेशने काही जबरदस्त निकेश पारदे गोलंदाजी हाताळली गेली मैदानाच्या आतमध्ये. धावांवरती लगाम लाभली गेली. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून लिंकन लाईन बिघडले गेले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर व्हाईटच्या माध्यमातून धावा बहाल केल्या गेल्या आहेत आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 41 धावा 41 रन्स या फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश खरपडे आणि विघ्नेश खरपडेने जरूर आतापर्यंत एक गडी प्राप्त केलाय या षटकामध्ये. पुनश्च एकदा ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात व्हाईटचा इशारा लगातार आपण पाहतोय. चेंडू व्हाईटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी योग्य लेंथ अँड लाईन होते. मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता ही लेंथ अँड लाईन योग्य नाही. व्यवस्थितरित्या पाहणी करत असताना आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून व्हाईटचे चेंडू हाताळले गेलेत आणि धावांची गती एकंदरीत पाहायला मिळते एक्स्ट्रा स्वरूपाने 42 धावा. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश पुनश्च एकदा येत असताना चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 या षटकामध्ये
यावेळेस सुरेख चेंडू पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच सहमत नाहीत. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले इथे फलंदाज बाद होईल संदीप पाटील, यात काही शंका नाही. फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय. रनआउटच्या माध्यमातून संदीप पाटील बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील दाखल होतोय. क्रमांक आपण पाहतोय 6 वरती येत असताना मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि धावांची गती फलकावरती 43 धावा, 43 रन्स. जर षटकार ठोठावला गेला तर नितीनजी भोईर सूर्यभाई यांच्या माध्यमातून 100 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल या फलंदाजाकरिता ऊर्जा देण्याचं काम करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आज आपण पाहतोय नितीन भोईर. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिकच्या पटक्यामध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी अचूक होती, मात्र कलेक्शन आपण पाहतोय थोडस चुकलं गेलं आणि तत्पूर्वी 2 धावा आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत 45 धावा. शेवटचा चेंडू विशाल पाटील सामोरी जात असताना मैदानाच्या आतमध्ये इथून एखादा मोठा फटका यायला हवा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये, तिसऱ्या षटकामध्ये मी कौतुक करेल निकेश पारदीचा. जबरदस्त पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा होत्या, तदनंतर 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि या षटकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आल्या. सरळ बॅटने जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला मात्र फेकून दिलंय. विशालच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, 6 धावा षटकार आणि धावांची गती एकंदरीत फलकावरती पाहायला मिळते ती 51 धावा. आणि आता मात्र विजयाकरिता धावांची आवश्यकता असेल. 4 षटकांमध्ये 52 धावा हे लक्ष्य गावदेवी माजिवली या संघासमोर. या आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या आमच्या मुख्य मंचावरती मी विनंती करतोय मॅडम यांना सविता संदीप पाटील ज्या पंचायत समिती वसई आपल्याला पाहायला मिळतात सदस्य, त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करण्याकरता विनंती करतोय. ममता ताई प्रणित चौधरी ज्या सदस्य टिवरी ग्रामपंचायत आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅडम यांचा स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचं स्वागत आणि सन्मान आम्ही या मुख्य मंचावरती करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहतोय त्यांचं स्वागत आणि सन्मान होत असताना, कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना
दीपेश भोईर अर्थातच धाव. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळते, दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 2 पाहायला मिळते. सरकार 11 मालजीपाडा विपक्ष माचुवली गावदेवी अर्थातच कोस्माई खार्डी पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तुझं काय बोलायचं आहे? एक हाप आम्ही क्लिअर करणार आहोत याची नोंद घ्या. गोडदेव संघाला विनंती असेल कुठेही जाऊ नका, कारण लगेच आपण या सामन्यामध्ये जो विजयी संघ असेल त्याच्या समवेत तुमचा सामना आम्ही खेळवणार आहोत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश खरपडे. ही दोन धुरंधर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तुल्यबल पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना चेंडू आणि फलीमध्ये द्वंद्व पाहायला मिळतंय. विशाल पाटील याच्या हातामध्ये चेंडू मात्र उत्स्फूर्त केला गेलाय आणि इथून विकेटच्या शोधात राहतील. निश्चित स्वरूपाने तर विकेट प्राप्त केल्या गेल्या तर निश्चित स्वरूपाने दडपणात आणलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गावदेवी माजिवली या संघाला जर हॅट्रिक प्राप्त केली गेली विशालला या गोलंदाजाने, तर नितीन बोईर अर्थातच सूर्याभाई यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचं सिग्नल होतंय. सामन्याला सुरुवात 13ची धावगती राखायची आहे. 24 चेंडू 52 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू इनफिल्डच्या वर्तन सुंदर फटका पाहायला मिळतोय. इनटू द गॅप मध्ये संदीप पाटील पुढे सरसावले गेले, तत्पूर्वी फंबल होत आहेत. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र तत्पूर्वी 2 धावांवरती समाधान व्यक्त करत असताना धावांची गती 2 धावा या फलकावरती पाहायला मिळतंय. 2 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. तर योग्य तो समाचार घ्यावा लागेल. अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य तुम्हाला जपावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सरासरी मेंटेन ठेवायचे असेल तर निश्चित स्वरूपाने सिंगल डबलला प्राधान्य हे द्यावंच लागेल. यावेळेस मोठा फटका पॉवर जनरेट केले गेले. चेंडू हवे 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये चेंडू पडला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाहीत, कारण गती कमी केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल पाटील या गोलंदाजाने अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा काही रोखू शकले नाहीत मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती फलकावरती 4 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. इथून धावा जमवण्याच्या प्रयत्नात आहेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळत आहेत फलंदाज. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 4 धावा या फलकावरती लगावल्या गेल्यात. आतापर्यंत वैभव राऊत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कान मंत्र देत असताना तर मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर असलेला योगेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. कोण माइंडने या षटकांमध्ये ऑन साइडला सुंदर पद्धतीने स्लॉक स्वीपचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा येत आहेत. सिंगल डबलच्या माध्यमातून का होईना मात्र धावा येणं गरजेची गोष्ट पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना गॅपचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र चेंडू क्षेत्ररक्षक जे ते सजवले गेले त्याच दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 6 धावा 3 चेंडूंमध्ये. खूप मोठा फटका अजूनही एकही खेळू दिला नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय विशाल गोलंदाजी मार्क वरती येत असताना यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश याच्या हातामध्ये चेंडू विसरला गेलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसतोय. मिस्टर योगेश जाधव बॅक टू द डगआउट. 6 धावा फलकावरती.
सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. संदीप पाटील यांच्या जागी तुम्ही एक सबस्टिट्यूट खेळाडू पाठवायचा आहे. मी विनंती करतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीतलं हे द्वंद्व पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 6 धावा. तर विशाल पाटील कशासाठी ओळखला जातोय त्याचं मात्र मुख्य प्रात्यक्षिक दर्शवत असताना विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे मात्र दर्शवलं गेलंय. 4 चेंडू 6 धावा. फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाज सलामीवीर आपण पाहतोय योगी जाधव, ज्याच्यावरती भरपूर काही जबाबदारी होती आणि जबाबदारी मात्र स्वीकारली गेली नाही मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देऊन स्वस्तात तंबूच्या असलेला परतला गेलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश चोगला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला सुंदर रीत्या चेंडूला मात्र वळवलं गेलंय. विघ्नेश खरपडे ब्रँड एक चौकार 4 धावा. जबरदस्त इनफिल्डच्या वरतून गॅपचा चांगला वापर केला गेला. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल हे मात्र दाखवून देत असताना ऑन साइडला चेंडूला वळवण्याच्या प्रयत्नात बॅटचं टॉप एज लॉंग स्टॉप रिजनला चेंडू थांबणार नाही. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा बॅक टू बॅक. घ्या, जास्त वेळ दबडला जाणार नाही याकडे लक्ष करून दोन्ही एंडने सामने खेळवले जात आहेत याची नोंद घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सरकार 11 मालजेपाडा संघाला मी विनंती करतोय. 14 धावा या फलकावरती आहेत आणि आता मात्र चेंडू आहेत ते 18 चेंडू 38 धावा. हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेले मैदानाच्या आतमध्ये. पहिले 4 चेंडू योग्य होते, त्यानंतर एक चौकार आला आणि यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही हे पाहायला मिळतंय. 2 लगातारच्या चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि धाव फलकावरती 14 धावा या पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती मंथन येतोय आणि इथून मंथनला कुठेतरी प्रयास करावा लागेल की भागीदारी कशा पद्धतीने मात्र मोडीत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हे 2 जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती जरी राहिले तर निश्चित स्वरूपाने या धावांचा जो पाठलाग करायचा आहे तो सहज गतीने मात्र करतील यात काही शंका नाही. कारण माझिवली संघ एक ज्या पद्धतीने आपण पाहतोय वाडा परिसरामध्ये गणेशपुरी परिसरामध्ये मात्र एक नावाजलेला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती मंथन येत असताना योगेश चोगला फलंदाजी करता स्ट्राईक वरती. नव्याने बॅटर जो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये हर हुंडरे आहेत. नवोदित खेळाडू आपण पाहतोय आणि यावरती मात्र मजल असेल यात काही शंका नाही. पहिला चेंडू नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहतोय ओव्हरस्टेपिंग केलं गेलंय आणि देन फ्री हिट. पहिल्या चेंडूवरती 9 चेंडू. धावांची गती 15 धावा आणि धावांची गती 15 रन्स आपल्याला पाहायला मिळते. फ्रीटचा हा चेंडू असेल आणि फ्रीटच्या चेंडूवरती एक मुक्त फटका खेळण्याची मुभा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती 15 धावा. आता चेंडू आहेत ते 18 चेंडू 37 धावा. हे सामन्याचं समीकरण. यावेळेस मात्र ऑन साइडला पिचच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी झेल निसटला जातोय. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी बलाले 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळत आहे ती 17 धावा. बॉडी बॅलन्स बिघडला गेला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय थोडीशी दुखापत झाली असेल निश्चित स्वरूपाने. निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्विच चेंडू अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय कंप्लीट केला गेला होता. अगोदर आपण पाहतोय झेल घेण्याच्या प्रयत्नात नव्हते, तदनंतर पुढे सरसावले गेले. जर निश्चितपणे प्रयत्न 100% एफर्ट लावला असता तर झेल कन्व्हर्ट करू शकले असते. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय करण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती 19 धावा. ते मात्र धावा येत आहेत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि 52 धावांचं जर पाठलाग करायचा असेल तर निश्चित स्वरूपाने प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेची गोष्ट असेल. ऑन साइडला रडार मध्ये हा चेंडू होता आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय. ते जबरदस्त टिक फॉर टॅक 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडूला मात्र फेकून दिलंय योगेश चोगला याच्या बॅट मधून. एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. थोडस दडपणामध्ये पाहायला मिळतोय आणि धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती व्हाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतायत 26 धावा 26 रन्स. अर्धा पल्ला गाठला गेलाय आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मंथन थोडस प्रेशराइज झालंय आणि तर 27 धावा झालेल्या आहेत. क्षमस्व 27 धावा आहेत फलकावरती. गडी बाद झालाय तो 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला पाहायला मिळतोय. आता चेंडू आहेत ते 15 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 3 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करतोय गोलंदाज मंथन. अप्रतिम टप्पा चूक पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते. MS धोनी स्टाईल मध्ये चेंडूला उडवण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि एसटी रक्षक वैभव राऊत याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धावच्या स्वरूपाने गोलंदाज सज्ज होतोय. पुनश्च एकदा इथून डॉट चेंडू भरपूर मायने राखतील मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू लोअर फुलटॉस होता. अप्रतिम हलक्याच्या हाताने चिप शॉट पाहायला मिळाला. तत्पूर्वी जबरदस्त यश पाटील कौतुक करेल. वेगाने पुढे सरसावले गेले आणि झेल कन्व्हर्ट केला गेलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद होतोय मिस्टर विघ्नेश खरपडे. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. खूप चांगलं टायटल सॉन्ग उपसरपंच चषकच्या माध्यमातून आपण पाहतोय. 27 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज धीरज चोगला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अप्रतिम म्हणता येणार नाही. इथे आपण पाहतोय 3 लाईन बिघडली जाते. पुनश्च एकदा आउटसाइड द स्टंप चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईटचं सिग्नल पंच विशाल नाईक यांच्या माध्यमातून. धावांची गती 29 धावा 29 रन्स. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर एक्स्ट्रा स्वरूपाने धावा बहाल केल्या गेल्या. 13 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये विशालने 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करतोय मंथन. हा गोलंदाज धीरज चोगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिली षटक अप्रतिम धीरज चोगलाने हाताळलं होतं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतंय. जबाबदारी स्वीकारावी लागेल. 13 चेंडू 23 धावा हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडूला मात्र वलवलं गेलंय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमिनीलगत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. डिफाईन्ड क्षेत्रामध्ये 4 धावा. क्रिकेटचा सामना रंगलाय आज डीजे बी वाजतंय. क्रिकेटचा सामना रंगलाय आज डीजे बी वाजतंय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचं रणगाजतंय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचं
चषकाचा नाव वसई शरण गाजतय सरपंच चषकाचा नाव वसई शरण गाजतय दीपेश भोईर संकेत भोईर आले क्रिकेटच्या सामन्याला भूपेंद्र भोईर हरेश केनी एवन जोडीच्या संगतीला दीपेश भोईर संकेत भोईर आले क्रिकेटच्या सामन्याला भूपेंद्र भोईर हरेश केनी एवन जोडीच्या संगतीला चौकार षटकार लागतय आज मैदान गाजतय चौकार षटकार लागतय आज मैदान गाजतय धन्यवाद चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मी विनंती करतोय 12 चेंडू 19 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मालजेपाडा संघ थोडस कॉपरेट करा लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे 12 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण धीरज चोगला जबरदस्त फटका पाहायला मिळाला फ्लिपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 4 धावा अर्जित केल्या गेल्या भरपूर मागण्या षटक मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिलं तर 19 धावा या षटकामध्ये आल्या आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये 33 धावा फलकावरती आहेत आणि आता मात्र 12 चेंडू 19 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय हितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात एक्सपिरियन्स खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये मात्र अनुभव असून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगलं कामगिरी बजावावी लागेल आपल्या संघाकरिता 12 चेंडू 19 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात एका बाजूने सहज गतीने आपण पाहतोय धाबांचा पाठलाग करत असताना माजुली संघ फ्रंटफुटला अप्रतिम सुंदर फटका यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये इंटेलिजंट क्रिकेट वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र वलवलं गेलंय चेंडू सीमारेषा पलीकडे डीप थर्डमॅनला निघून जातोय 4 धावा चौकार बस इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय सुंदररित्या गॅपचा चांगला वापर केला गेला ऑप्शनच्या बाहेर जी विड्थ दिली होती त्या विड्थचा पूर्णपणे फायदा उचलला गेला रूम दिला गेला होता त्यावरती मात्र हा चौकार पाहायला मिळतोय हितेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येत असताना यावेळेस थोडस जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 38 धावा आता मात्र 11 चेंडू 14 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला जमिनी लगत चेंडूला वलवलं गेलंय एकदा वर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 39 धावा चेंडू आहेत ते 10 चेंडू मध्ये विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळते 10 चेंडू 13 धावा 10 चेंडू 13 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळते डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र डाबड्या हाताचा फलंदाज धीरज चोगला स्ट्राईकला पाहायला मिळते ऑन साइडला जबरदस्त सुरेश रैना युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिलंय 6 धावा यूज 6 धीरज चोगलाच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय सुंदररित्या आम्हाला कशासाठी मात्र पुरस्कृत केले गेले बोलवले गेले या मैदानावरती असं मात्र प्रात्यक्षिक दर्शवत असताना ऑन साइडला चेंडूला वलवलं जात असताना एकदा वर्जित केले गेले आणि एकदा विसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 46 धावा 46 रन्स जबरदस्त फलंदाजी बहरले गेले 8 चेंडू 6 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये 46 धावा या फलकावरती पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी करत असताना
की जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि विजयी षटकार फलंदाज आपण पाहतोय यज्ञेश जोगला याच्या बॅट मधून येत असताना विजयी ठरला जातोय गावदेवी माझीवली अर्थातच कुसमाई खार्डे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय अभिनंदन अँड हार्ड लक सरकार 11 मालजीपाडा. चला तर मी विनंती करतोय गावदेवी माझीवली संघ एक लाईनअप मध्ये शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. काय बोल ना मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.